नमस्कार, मी हर्षदा तुम्हा सगळ्यांचे ह्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा हा विशेष व्हिडिओ असणार आहे डेंटल प्रोफेशनलसाठी. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार सुमारे 72% डेंटिस्ट मान, खांदे आणि अपर बॅकएकच्या त्रासाने त्रस्त आहेत, तर काहींना लोअर बॅकएकचा देखील त्रास होतो. हा डेंटिस्टसाठी एक ऑक्युपेशनल हेल्थ इश्यू आपण म्हणू शकतो. डेंटिस्टच्या कामाच्या स्वरूपामुळे हा त्रास त्यांच्यामध्ये खूप कॉमन आहे. याची प्रमुख 3 कारणं आहेत, ती आज आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं कारण आहे म्हणजे वर्क पोस्चर. डेंटिस्टला बऱ्याच वेळेस पेशंटवर काम करताना पुढे मान वाकून खाली झुकून काम करावे लागते आणि त्यामुळे मानेच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो. दुसरं कारण आहे मसल ओव्हरयूज. यांच्या कामाच्या स्वरूपामुळे मान आणि खांद्याच्या स्नायूंचा जास्त वापर केला जातो. तिसरं कारण आहे लॅक ऑफ अर्गोनॉमिक सेटअप. डेंटिस्टची बसण्याची पद्धत आणि पेशंटच्या इम्प्रॉपर पोझिशनिंगमुळे या त्रासामध्ये आणखी भर पडू शकतो. या त्रासांवर छोट्या छोट्या उपायांनी वेळीच नियंत्रण देखील मिळवता येऊ शकते. जसे की फर्स्ट पॉइंट म्हणजे तुमची बसण्याची प्रॉपर पोझिशन, प्रॉपर लाइटिंग, जेणेकरून तुमच्या डोक्याची व मानेची स्थिती ही नॅचरल आणि सहज राहील. पॉइंट नंबर 2, तुमच्या कामातून नियमितपणे ब्रेक घेणे. ॲटलिस्ट प्रत्येक 1 ते 1.5 तासांनी कामातून थोडा वेळ काढून रिलॅक्स झाल्यामुळे स्नायूंवर आलेला ताण शिथिल होतो. आणि तिसरा पॉइंट म्हणजे पोस्चर अवेअरनेस. कामात सुद्धा तुमच्या बसण्याच्या स्थितीबद्दल सजगता हवी. तुमची पाठ, मान आणि डोक्याची स्थिती अलाइन असायला हवी. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्रास जास्त असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्रास वाढू नये म्हणून प्रयत्न करणे. आज आपण काही स्ट्रेचिंग बघणार आहोत. दिवसभरात किमान 2 ते 3 वेळा ही स्ट्रेचिंग प्रत्येक डेंटिस्टने करायलाच हवीत. सर्वात प्रथम करणार आहोत शोल्डर टू शोल्डर नेक रोटेशन. संथपणे श्वासोच्छ्वास करत मान उजव्या खांद्याकडून डाव्या खांद्याकडे आणि डाव्या खांद्याकडून उजव्या खांद्याकडे न्यायची आहे. मानेची हालचाल अगदी सावकाशपणे करायची आहे. याचे साधारण 3 ते 5 रिपिटेशन करायचे आहेत. नेक साइड स्ट्रेचिंग. एक नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजव्या हाताने हलका दाब देत मान उजव्या खांद्याकडे झुकवायची आहे. यावेळेस डाव्या हातानेही हलका दाब डाव्या खांद्यावर द्यायचा आहे. सेम आपण डाव्या बाजूनेही करायचं आहे. ह्याची साधारण 3 ते 5 रिपिटेशन करायचे. नेक अपवर्ड स्ट्रेच. श्वास घेत मान वर आणि मागे झुकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. संथपणे श्वासोच्छ्वास चालू ठेवत दोन्ही हात समोर छातीवर क्रॉस करून ठेवायचे आहेत. ही स्थिती साधारण 5 ते 10 श्वासोच्छ्वास टिकवून ठेवायची आहे. पाठीच्या मणक्याला आराम मिळण्यासाठी आपण करणार आहोत स्पायनल ट्विस्ट. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा. उजवा हात तुम्ही बसलेल्या खुर्चीवर मागे टेकवून पाठ सरळ ठेवत जेवढं शक्य आहे तेवढं मागे वळून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही सेम स्थिती दुसऱ्या बाजूनेही करायची आहे. स्थिती साधारण 5 ते 10 श्वासोच्छ्वास टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचे 3 ते 5 रिपिटेशन करायचे आहेत. प्रत्येक 1 ते 1.5 तासानंतर पाठीच्या मणक्याला आराम मिळण्यासाठी हा एक उपयोगी व्यायाम प्रकार आहे. अपवर्ड स्ट्रेच. पाठीच्या मणक्याला आता वरच्या बाजूने ताणण्यासाठी श्वास घेत दोन्ही हात वर आणायचे. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून हाताचे तळवे छताच्या दिशेने ठेवत मान वर आणायची आहेत. दृष्टी छताकडे ठेवत ही स्थिती 5 ते 10 श्वासोच्छ्वास टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघितलेल्या ह्या 5 प्रमुख व्यायाम प्रकारांव्यतिरिक्त हाताची काही स्ट्रेचिंग्स ही तुम्हाला उपयोगी ठरतील.
तर आजचा व्हिडिओ होता स्पेशली डेंटिस्टसाठी. ही स्ट्रेचिंग नियमितपणे करत राहा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका आणखी ऑक्युपेशनल हेल्थ इश्यू विषयी आपण बोलणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.